Good morning, everyone. फिर से मॉर्निंग, राइट? चला आले का सर्वजण? म्यूट. Okay, चलो let's start lecture. In yesterday's lecture, we have discussed the Coulomb's law, right? Coulomb's law is for stationary charges. When charges are placed stationary in space, there is an electrostatic force between them, right? Which is given by Coulomb's law. According to the Coulomb's law, the force between the two charges is directly proportional to the product of the charges like Q1 and Q2 and inversely proportional to square of the distance between them. Therefore, we will take a proportionality constant. Therefore, force is equal to Q1 Q2 upon R square. What about the direction? The direction between the two forces is depend upon the nature of the charge. If there are like charges, suppose a positive positive or a negative negative, there will be force away from each other. Therefore, the force on this direction will be, सांगा कोणत्या डायरेक्शन मध्ये असेल? राइट साइडला असेल का लेफ्ट साइडला असेल? आरएचएस का एलएचएस? जर समजा दोन्ही पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह घेतलात किंवा निगेटिव्ह निगेटिव्ह घेतलात, force will be away from each other. Therefore, the force on this charge will be in right hand side and the force on this charge is left hand side. And exactly opposite of this, if there is one positive charge and there is a negative charge, then tell me the direction of force in this charge. LHS किंवा RHS याच्यामध्ये सांगायचंय लेफ्ट हँड साइड का राइट हँड साइड या चार्ज वरती? राइट, व्हेरी गुड. याच्यावरती राइट हँड साइडला, याच्यावरती लेफ्ट हँड साइडला, बिकॉज दे विल अट्रॅक्ट each other or force is towards each other. क्लिअर आहे इथपर्यंत? इथपर्यंत क्लिअर आहे का? राइट. तर याच्यावरती आपण कुलम्स लॉ वरती प्रॉब्लेम पण पाहिलेले आहेत. जर अजून तुम्ही प्रॉब्लेम जर सॉल्व केले असतील, काही अडचणी असतील तर तुमच्या तिथे तर विचारू शकता, राइट. त्याच्यामध्ये फोर्स, नेट फोर्स कसा काढायचा आहे इथपर्यंत आपण काल पाहिलेलं होतं. आता पहा, आता पहा, लक्षात या. जस्ट मिनिट. लेक्चर जॉईन करायला कोणाला अडचण आहे का? बघा, आपल्याला क्वेश्चन काय विचारलेला आहे? क्वेश्चन काय विचारलेला आहे पहा. कुलम्स लॉज वरती याच्यावरती वेगवेगळ्या पद्धतीने क्वेश्चन कसे विचारले जातात. सपोज Q charge is present on one object or we will say sphere. It is divided into two parts. दोन भागामध्ये त्याला डिवाइड करायचे.
लाईक Q1 आणि Q2 या पार्ट मध्ये जर त्यांना डिवाइड केलं and placed at a distance r, then find out the relation or condition. काय कंडिशन फाइंड करायचं आपल्याला? The electrostatic force should be maximum between them. बघा, अरे व्यवस्थितरित्या क्वेश्चन समजून घ्यायचा. जोपर्यंत तुम्ही क्वेश्चनला समजून घेत नाहीत तोपर्यंत क्वेश्चन तुम्हाला समजून घेणार नाही. बरोबर आहे का नाही? राईट. जोपर्यंत आपण पुढच्याला समजून घेत नाही तोपर्यंत पुढचा कसा समजून घेणार आपल्याला? बरोबर आहे. त्याचप्रमाणे क्वेश्चन काय आहे पहा. देर इज अ टोटल क्यू चार्ज. It is divided into two equal parts. सॉरी, इक्वल नाही, कोणते तरी पार्ट करायचे Q1 आणि Q2. पण असे पार्ट करायचे त्याच्यासाठी एक कंडिशन असणार आहे की इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स मॅक्झिमम असला पाहिजे. आपण एका एक्झाम्पल सहित पाहूया. एक्झाम्पल घेऊन पाहूया. हेच डेरिवेशन युजिंग डेरिव्हेटिव्ह. काही जण नवीन पहिल्यांदाच ऐकत असतील. मॅथमॅटिकल टर्म आहे. मॅक्झिमम किंवा मिनिमम गोष्टी काढायच्या. आपल्याला त्याच्यामध्ये पडायचं नाहीये. डिफिकल्ट पार्ट आपल्याला करायचा नाहीये. राईट. मग डिफिकल्ट करायचं नाही तर याचा आन्सर कसं काढायचं? वी विल टेक द एक्झाम्पल. सर्वात सोपं, कोणती गोष्ट कळत नसेल तर तसं एक्झाम्पल आहे का बघायचं, लगेच क्लिअर होतं माइंड. बरोबर आहे. कसं क्लिअर होतं? कोणतेही म्हणतोय मार्क नीट मध्ये 650 पडू शकतात का? बघा तसं एक्झाम्पल आहे का? कोणाला पडलेत का आतापर्यंत? जर आतापर्यंत कोणाला पडले असतील तर ती गोष्ट कोणीही करू शकतं. क्लिअर इंडिकेशन आहे तुम्हाला. ही खूप सायंटिफिकली प्रूव्हन गोष्ट आहे, लक्षात घ्या. 650 नीट स्कोर, जेई स्कोर आउट ऑफ 360, 250, 300 जे काय तुमचं टार्गेट आहे आधी अचीव केलंय का? कोणी नसेल केलं तर त्याच्यासाठी काहीतरी एक्स्ट्रा करावं लागेल तुम्हाला. असं नाही की ते अचीव केलं नाही तर कोणाला करता येणार नाही. पण जर तुमचं टार्गेट आतापर्यंत कोणी जर अचीव केलेलं असेल, आतापर्यंत जर कोणी नीटचं टार्गेट एवढे जर मार्क पडले असतील कोणाला, तर तुम्हाला काही अडचण नाही आली पाहिजे. एखाद्या माणसाने ती गोष्ट केलेली असेल तर तुम्हाला करण्यामध्ये काय अडचण आहे? हा, तुम्हाला 720 आउट ऑफ 720 आतापर्यंत सर कोणालाच पडले नाहीत पण मला घ्यायचे, घेऊ शकता, मी नाही कुठं म्हणलं. पण तुम्हाला काहीतरी अशी गोष्ट काहीतरी वेगळं म्हणजे माहिती नाही, काही आतापर्यंत कोणी केलंच नाही. पण मला एक विद्यार्थी माहिती आहे, एकदम साधा मिडल क्लास विद्यार्थी, फॅमिली बॅकग्राऊंड. असं नाही की सर त्याला लहानपणापासूनच बदाम खायला घालते, आम्हाला खाऊच घातले नाही. काय सांगावं त्याला? सर मला अभ्यास करताना डिस्टर्बन्स व्हायला माझा लहान भाऊच आहे, बहीण आहे. सर माझे पप्पा हाय क्वालिटेड म्हणजे एकदम IAS इंजिनियर डॉक्टर नाहीत, डॉक्टरचीच लेकरं डॉक्टर होत आहेत, मग मी कसं करू? माझे वडील शिक्षक आहेत, इव्हन फार्मर आहेत सर, लेबर आहेत सर. बघा तसे झालेत का आतापर्यंत डॉक्टर? बघा तसे आतापर्यंत झालेत का इंजिनियर? आणि जर झाले असते तर तुम्ही सुद्धा व्हायलाच पाहिजे. राईट. सो फिक्स युअर टार्गेट. फिक्स असलं पाहिजे. उगा आज मनात आलं काहीतरी केलं, अभ्यास करावा वाटला केला, उद्या मूड नाही, मूड नुसार जर अभ्यास करत असाल, मूड नुसार कोणत्याच गोष्टी करायला नाही पाहिजे. नाहीतर मग सगळं त्याच्या मूड नुसार होतात, मार्क सुद्धा मूड नुसार पडतील. वी हॅव टू कंट्रोल फॉर सम टाइम. म्हणजे काहीतरी कुठेतरी तुम्हाला मित्रांसोबत जास्त बोला वाटत असेल, खेळा वाटत असेल, ते काही बिलकुल करायचं नाही. असं म्हणत नाही 2 वर्षासाठी कुठेतरी बंद करून ठेवा स्वतःला, काही गरज नाही. बट डिव्हाइसेस आहेत, मोबाईल आहेत, एका क्लिक वरती आपल्याला मूवीज अवेलेबल आहेत, गेम्स अवेलेबल आहेत, गाणे अवेलेबल आहेत. कुठेतरी त्याच्यावर तुम्हाला स्वतः कंट्रोल करावं लागेल. आई वडील शिक्षक जे काही लिमिटेशन आहेत त्याच्या पुढे तुम्ही स्वतः आणि तुमचे गोल्स, तुमचे ड्रीम्स. राईट.
सो फिक्स करा, टार्गेट फिक्स करा तुमच्या याच्यानुसार. मध्ये अडथळे येतील, असं एकदाच ठरवलं आणि झालं नाहीये, राईट. काहीतरी प्रॉब्लेम येतील, काहीतरी त्याच्यावर सोल्युशन निघेल, काय अडचण आले डिस्कस करा टीचर सोबत, पॅरेंट्स सोबत, राईट. ओके, डन. बस झालं. खूप खूप बोट केलं सर. चला आपण कुठे होतो, आपण एक्झाम्पल घेऊ लागलो होतो. इकडे कशाला आलो, नीट आणि जेईच्या मार्क बद्दल, बरोबर आहे. नाही, सर्व तुम्ही करू शकता, त्याच्यासाठी तुम्हाला सांगितलं, राईट. ओके, ठीक आहे. ओके, थँक्यू. लक्ष द्या. सो वी विल टेक द एक्झाम्पल. एक्झाम्पल वरून गोष्ट तिकडे गेली आहे का नाही, ठीक आहे. सो माझ्याकडे 10 कुलम चार्ज आहे. कुलम इज अ युनिट ऑफ चार्ज. माझ्याकडे 10 युनिट आहे. आपल्याला फोर्स त्या या 10चे तुकडे करायचे, या 10चे तुकडे करायचे, जेणेकरून फोर्स, ज्या फोर्सचा काय आहे फॉर्म्युला सर्वांना माहिती आहे का? फोर्सचा फॉर्म्युला इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स के. चला बोला लवकर, काय फॉर्म्युला? के Q1 Q2 अपॉन आर स्क्वेअर. मला Q1 आणि Q2 अशा पार्ट मध्ये तुकडे करायचे, आणि हा फोर्स कसा असला पाहिजे? मॅक्झिमम, जास्तीत जास्त. हे आर फिक्स ठेवलंय मी, एक फिक्स डिस्टन्स आहे 5 सेंटीमीटर. आरची चेंज करायची नाही आपल्याला, आरची व्हॅल्यू चेंज करायची नाहीये, कारण ती एकच, म्हणजे आरची व्हॅल्यू एकच आहे, बरोबर आहे. सो राईट, तर हे फिक्स आहे, हे तर कॉन्स्टंट आहे, हे फिक्स आहे, हे कॉन्स्टंट आहे. म्हणजे फोर्सची व्हॅल्यू कशावर डिपेंड आहे आता या प्रॉब्लेमसाठी? या प्रॉब्लेमसाठी जर दुसऱ्या प्रॉब्लेम मध्ये आर बदललं तर फोर्स बदलणार ऑब्वियस. या प्रॉब्लेमसाठी काय म्हणलंय की 2 असे तुकडे करायचे आपल्याला, एका अंतरावर ठेवल्यानंतर त्याचा फोर्स मॅक्झिमम असला पाहिजे. हे कॉन्स्टंट आहे, हे कॉन्स्टंट आहे. आता मला प्रश्न पडला या Q1 आणि Q2 चा. म्हणजे आता सर्व जे काही डिपेंड आहे फोर्स, ते कशावरती डिपेंड आहे? या दोघांच्या मल्टिप्लिकेशन वरती डिपेंड आहे. या दोघांच्या कशावरती डिपेंड आहे? कमॉन, या दोघांच्या कशावरती डिपेंड आहे? मल्टिप्लिकेशन वरती डिपेंड आहे, राईट. तर मग 10 चार्ज आहे माझ्याकडे, तर मी याला 2 पार्ट मध्ये कसं डिवाइड करू शकतो सांगा बरं, तुमच्या मनावर सांगा काही. जर मी 1 कुलमचा चार्ज हा 1 घेतला, तर इकडे किती कुलम घ्यावं लागेल? 9 कुलम. हे तर कळतंय ना, 10च कुलम वापरायचंय आपल्याला. 1 कुलम इकडे वापरला तर 9 कुलम तिकडे वापरणार, राईट. जर समजा मी इकडे 2 कुलम घेतला, तर इकडे किती कुलम असणार? सर 8वीच्या क्लासमध्ये आल्या, पहिलीच्या क्लासमध्ये आल्यासारखं वाटलं सर, सीबीएसई ला होतो आम्ही, आहे का नाही? हे तर लय अगोदर झालंय, राईट. ओके, सो 2 8 असे तुकडे करूया. 3 7 4 6 5 5 6 4 लिहायची गरज आहे का? 6 4 लिहायची गरज आहे का? ऑलरेडी घेतले आपण 6 × 4, बरोबर आहे. तेच 4 × 6. आता या दोघांच्या मल्टिप्लिकेशन वरती प्रोडक्ट डिपेंड आहे. आपला प्रोडक्ट जो आहे फोर्स, याच्या मल्टिप्लिकेशन, यांचा दोघांचा मल्टिप्लिकेशन, इथे 9 आला, इथे 16 आला, इथे 21 आला, इथे 24 आला, इथे 25 आला, इथे परत 24 येणार, इथे परत 21 येणार. समजलं? आणि कुठे प्रोडक्ट मॅक्झिमम आहे बघा. मग कोणत्या एक्झाम्पल साठी तुकडे कसे केल्यानंतर मॅक्झिमम आहे? तुकडे कसे केले आपण तेव्हा प्रोडक्ट मॅक्झिमम आला? कितीचे तुकडे केले? इक्वल पार्ट केलेले आहेत आपण, राईट. 5 5, बरोबर आहे का नाही? हे झालं एक एक्झाम्पल घेऊन सांगितलंय मी, राईट. मग जर माझ्याकडे क्यू चार्ज असेल, तर मी कसं डिवाइड केलं पाहिजे क्यू चार्जला? मी कसं डिवाइड केलं पाहिजे चार्जला? एक पार्ट Q1 जो आहे तो Q/2 घ्यायला पाहिजे, आणि दुसरा पार्ट सुद्धा Q/2 घ्यायला पाहिजे. and hence at Q/2
the force between the electrostatic force will be maximum. Right? Is it clear? हे वेगळ्या मार्गाने पण येईल, पण हे सोपी मेथड अशी आहे, व्यवस्थित समजून सांगितले सुरुवातीला असल्यामुळे तुम्हाला एमसीक्यू ची प्रॉब्लेम झाल्यानंतर एवढा वेळ लागणार नाही. नाहीतर म्हणसाल सर एक क्वेश्चन आहे याच्यातच 15 मिनिटं घातलात, मग कसं सोडवावं एवढे क्वेश्चन. राईट? तर हळूहळू येणारी गोष्ट आहे. सर्व जसं लिहिलंय त्याच पद्धतीने लिहून घ्या. तुमच्या लक्षात आलं पाहिजे की Q1 Q2 चे 10 चे तुकडे करून बघितले आपण. या तुकड्यासाठी मॅक्झिमम फोर्स आला. देअरफॉर Q should be divided into equal parts. एवढं मात्र सेंटेन्स तिथे लिहून घ्या. Q should divide into equal parts. झालं का? डन? डन का? बुक बद्दलच ग्रुप वरती टाकलेलं आहे. फिजिक्स साठी स्पेसिफिकली विद्या भारती अँड एररलेस. विद्या भारतीची लेवल एररलेस पेक्षा थोडीशी कमी आहे. त्यामुळं टीचिंग पार्ट झाल्यानंतर आधी विद्या भारती सोडवायचंय आणि त्याच्यानंतर एररलेस सोडवायचंय. फक्त सोडवताना एक कानमंत्र लास्ट पर्यंत लक्षात ठेवायचा. ज्या दिवशी लेक्चर झालंय त्या दिवशी नोटबुक रिवाइज करायचे आणि त्याच दिवशी त्याच्यावरती प्रॉब्लेम सोडवायचे. ऍटलिस्ट फिजिक्स साठी, सर्वच विषयासाठी करायला पाहिजे, पण फिजिक्सला ते खूप गरजेचं आहे. नाहीतर काय शिकलात, कुठे शिकलात, कुठून शिकलात असं व्हायला नको. राईट? आणि असं होतं अवघड कन्सेप्ट सुरू झाल्यावरती. राईट? त्याच्यामुळे लास्ट पर्यंत लक्षात ठेवा. नंबर ऑफ प्रॉब्लेम जेवढे जास्त सॉल्व्ह करचाल तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे. ओके? राईट? डन? ओके. आता आपण जेव्हा चार्ज बद्दल बोलत आहोत, चार्ज विच इज डिराइव्ड फ्रॉम इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन कुठे प्रेझेंट असतो? एटॉम मध्ये. कोणाभोवती फिरत असतो? न्यूक्लियस भोवती.
निगेटिव्ह कसा चार्ज, सॉरी इलेक्ट्रॉन कसा चार्ज असतो, निगेटिव्ह, राईट. मग जेव्हा केव्हा ऑब्जेक्ट वरती चार्ज आहे लाईक दिस, समजा इथे काहीतरी आधी दोन ऑब्जेक्ट न्यूट्रल आहेत, दोन ऑब्जेक्ट न्यूट्रल आहेत. मी काय म्हणलं की 2 कुलम चार्ज इकडून इकडे ट्रान्सफर झाला, म्हणजे 2 कुलम म्हणायच्या ऐवजी आपण 2 इलेक्ट्रॉन म्हणूया. ट्रान्सफर फक्त इलेक्ट्रॉन होत असतात, लक्षात घ्या. प्रोटॉन न्यूक्लियस मध्ये असतात, ते सहसा ऍटमच्या बाहेर येत नाहीत. सो 2 इलेक्ट्रॉन, आधी परफेक्ट जेवढे प्रोटॉन होते तेवढेच इलेक्ट्रॉन होते, त्याच्यामुळे याच्यावरती 0 चार्ज होता आणि याच्यावरती सुद्धा 0 चार्ज होता. जेव्हा 2 इलेक्ट्रॉन इकडे निघून गेले तेव्हा समजा इथे 10 प्रोटॉन होते, 10 प्लस, आणि 10 इलेक्ट्रॉन होते. इथे काहीतरी 4 प्रोटॉन होते, 4 इलेक्ट्रॉन होते. 2 इलेक्ट्रॉन इकडे निघून गेले. आता इथे 10 प्लस वाले राहिले, 8 मायनस वर राहिले. इकडे 4 प्लस वाले तर कोणी नाही आलं, मायनस वाले आले 2, म्हणजे 6 इलेक्ट्रॉन झाले. बघा चार्जचं ट्रान्सफर कसं होतं, चार्ज कसा क्रिएट केला जातो, हे का सांगतोय तर जरासं रिक्वायरमेंट आहे याची आपल्याला पुढच्या कन्सेप्टसाठी. तर इथे नेट चार्ज किती झाला मग सांगा मला, इथे नेट चार्ज किती झाला, +10, प्लस वाले 10 आहेत आणि मायनस वाले 8 आहेत. प्लस वाले 10 आहेत, मायनस वाले 8 आहेत, राईट. +2 तयार होईल कारण 2 इलेक्ट्रॉन इथून निघून गेले. बघा इलेक्ट्रॉन निघून गेल्यामुळे इथे पॉझिटिव्ह चार्ज झाला, इलेक्ट्रॉन निघून गेल्यामुळे इथे पॉझिटिव्ह चार्ज झाला. आणि इथे किती तयार होईल, इथे नेट चार्ज या ऑब्जेक्ट वरती तयार किती होईल, राईट. तर -2 चार्ज तयार होईल याच्यावरती, कारण इथे -2 एक्स्ट्रा झाले. मायनस वाले 6 आहेत, प्लस वाले 4 आहेत. मायनस विल बी डॉमिनेटिंग, हे डॉमिनेट करतील याच्यावरती. हे जस्ट माहिती असेल बऱ्याच जणांना, ज्यांना माहिती नाही तेवढं एवढी डायग्राम काढून घ्या. ट्रान्सफर ऑफ चार्ज, ट्रान्सफर ऑफ चार्ज अपूर्वा, अभ्यास कसा चाललाय, कुठे गेले अपूर्वा, आहे का नाही, नाही. फलक कुछ समझ में आ रहा है, लेक्चर देखे क्या प्रीवियस, सर्वांनी अगोदरचे लेक्चर पाहिलेत का, यस, राईट. त्याच्यावरती प्रॉब्लेम पण सॉल्व्ह करा. सुरुवातीला जर आता 1-2 दिवस जर बुक भेटत नसतील तर जेवढे क्लासमध्ये घेतले तेवढे जरी सॉल्व्ह केले तरी चालतील. लवकरात लवकर बुक अरेंजमेंट करा, राईट. विद्याभारती बुक मला वाटतं क्लासमध्ये भेटेल तुम्हाला. जर इथे ऍडमिशन घेतलात तर, राईट. ओके चलो. तर पहा आता लक्षात घ्या, हे झालं, राईट. इंड्यूस द चार्ज एक नावाची कन्सेप्ट आहे, इंड्यूस द चार्ज. जेव्हा एखादी चार्ज बॉडी, याच्यावरती प्लस प्लस असणारी चार्ज बॉडी मी एका न्यूट्रल बॉडी जवळ आणली,
आता या न्यूट्रल बॉडी म्हणजे इथे प्रत्येक ठिकाणी ऍटम आहेत आणि ऍटम मध्ये कोण असतात? प्रोटॉन पण असतात, न्यूट्रॉन पण असतात, इलेक्ट्रॉन पण असतात. पण मूव्ह होणारे कोण असतात? जे की फ्री टू मूव्ह कोण असतात? फक्त इलेक्ट्रॉन, राईट. मग आता मी पॉझिटिव्ह चार्ज वाले जर बॉडी ऑब्जेक्ट याच्या जवळ आणला, राईट, तर काय होतं? पॉझिटिव्ह चार्ज कडे कोणता चार्ज अट्रॅक्ट होईल? पॉझिटिव्ह निगेटिव्हला अट्रॅक्ट करतो का पॉझिटिव्हला अट्रॅक्ट करतो? पॉझिटिव्ह विल अट्रॅक्ट निगेटिव्ह चार्ज, राईट. सो निगेटिव्ह चार्ज म्हणजे इथे जे कोणी इलेक्ट्रॉन आहेत, आधी न्यूट्रल होते, अशी सर्वकडे होते, पण काय होईल? इथल्या इलेक्ट्रॉनला कळेल, अरे गडे आपल्याला कोणतरी पॉझिटिव्ह ओढते आपल्याला. मग हे इलेक्ट्रॉन तर फ्री असतात, मग काय होतं? हे आजूबाजूचे हे जे इलेक्ट्रॉन आहेत याच्याकडे जमा होतात आणि हे इलेक्ट्रॉन इकडे आल्यामुळे इकडे कोणता चार्ज तयार होतो? बघा बरं, समजलं का? आधी ऑब्जेक्ट न्यूट्रल होता, कोणताही चार्ज नव्हता. आधी ऑब्जेक्ट न्यूट्रल होता, पण आता काय झालंय? एकीकडे निगेटिव्ह चार्ज, एकीकडे पॉझिटिव्ह चार्ज तयार झाला आणि या चार्जला इंड्युस्ड चार्ज असं म्हणतात. म्हणजे समजा इकडे 2 निगेटिव्ह तयार झाला तर इकडे 2 पॉझिटिव्ह तयार होणार. मग तुम्हाला जर क्वेश्चन असा विचारले गेलेला आहे, व्हॉट इज द नेट चार्ज ऑन धिस ऑब्जेक्ट? आधी तर 0च होता, आता किती आहे? ऑन नेट चार्ज ऑन धिस ऑब्जेक्ट, आधी तर 0च होता, पण आता किती आहे? व्हॉट इज द नेट चार्ज ऑन धिस ऑब्जेक्ट? चला सांगा आन्सर, चुकू द्या, काही प्रॉब्लेम नाही. समजते का बघा, राईट. आता सुद्धा 0च आहे, कारण जेवढा मायनस आहे तेवढाच प्लस, याच्या बाहेर तर गेला नाही तो, बरोबर आहे, याच्या बाहेर तर गेला नाही. फक्त म्हणजे इंड्युस्ड चार्जची प्रोसेस समजून घ्या तुम्ही, इंड्युस्ड चार्जची प्रोसेस समजून घ्या, राईट. तर आता हे सर्व इंट्रोडक्शन टाइप मध्ये मी सांगितलं. आता क्वेश्चन लिहा. इन द गिवन डायग्राम, क्वेश्चन लिहा. In the given diagram, inner sphere is given 4 coulomb charge. In given diagram, inner sphere is given 4 coulomb charge. Then find charges on outer sphere. Then find charges on outer sphere. Then find charges on outer sphere. त्याच्या पुढेच लिहा, all spheres are metallic. All spheres are metallic. All spheres are metallic. ठीक आहे. तर मी काय करतोय, नेक्स्ट मीटिंग सुरू करतोय, लगेच जॉईन करायचंय. आपण त्या लेक्चर मध्ये म्हणजे नवीन मीटिंग सुरू केल्यानंतर याचा आन्सर डिस्कस करू. बघा सर्वांना कळालं का?
मी लगेच मीटिंग एंड करून नवीन मीटिंग सुरू करतोय. तीच लिंक असणार, त्या लिंकवर क्लिक करून लेक्चर जॉईन करायचं आहे. राईट, ड्यू टू लिमिटेड टाइम मध्येच कट होणे याच्यासाठी करतोय मी. परत मीटिंग जॉईन करायचंय.